नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत मस्त अशी चण्याची चाटची रेसिपी शेअर करणार आहेत। आज आपण मस्त असा चना चाट बनवणार आहोत। अगदी घरच्या घरी हेल्दी असा चाट आज आपण तयार करणार आहोत। करायला वेळही खूप कमी लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। या ठिकाणी मी काळे चणे हे रात्रीच भिजत घातले होते। साधारण 1 वाटी चणे मी घेतले आहे। त्यानंतर मी त्यातलं पाणी काढून टाकलं आहे आणि कुकरला आता मी बॉईल करण्यासाठी घालून घेत आहे। 1 वाटी चण्याला मी जवळजवळ 1 ते 1.5 वाटी पाणी घालून घेतलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, जेणेकरून चण्यांना चवही छान येईल। आणि कुकरला आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। चना मऊसर शिजला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला चणे हे बॉईल करून घ्यायचे आहेत। आपला कुकर हा थंड झाला आहे। आपले चणे बॉईल झाले का नाही आपण एकदा चेक करून घेऊ। मऊ असे चणे आपले बॉईल झालेले आहे। आता आपण चाट करण्यासाठी घेऊ। यासाठी आपण या ठिकाणी पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा धना जिरा पावडर आणि पाव चमचा चाट मसाला घेतला आहे। तसेच या ठिकाणी मी काळ्या मिठाचा वापर केलेला आहे। आता आपण कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेऊ। यामध्ये आपल्याला जास्त तेल घालायची गरज नाही, अगदी थोडं तेल यामध्ये घालायचं आहे। थोडेसे जिरे मी घातलेले आहे आणि हे सर्व मसाले आपण लगेचच घालून घेणार आहोत। सर्व मसाले एकत्रच घालून घ्यायचे आहे आणि पटकन हलवून घ्यायचं आहे। मसाले आपल्याला जळू द्यायचे नाही, त्यामुळे ही प्रोसिजर तुम्ही फास्ट करा आणि लगेचच आपण यामध्ये बॉईल चणे घालून घेणार आहोत। बॉईल चणे घालून आपण हे पटपट मिक्स करून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटं आपल्याला मसाल्यामध्ये चणे हे छान असे परतवत राहायचे आहे। चाट मसाल्याने चणे खूप टेस्टी लागतात, त्यामुळे चाट मसाला तुम्ही अवश्य घाला। जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडरही घालू शकता। चणे हे सारखे हलवतच राहायचे आहे। आपले चणे हे छान असे मसाल्यात परतवून झालेले आहे। आता आपण हे थंड होण्याकरता काढून घेऊ। थंड झाल्यावर आपल्याला यामध्ये मस्त असा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालायचा आहे। हे सर्व मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये कांदा, टोमॅटो घालून घेऊ। आहे ना अगदी सिंपल रेसिपी। सकाळी नाश्त्यालाही तुम्ही हे बनवू शकता। हेल्दी अशी रेसिपी आहे, प्रोटीनयुक्त रेसिपी आहे। तसेच एक्सरसाइजवरून आल्यावर जर असा चना चाट खायला दिला तर सर्वजण आवडीने खातील आणि आपल्याला शक्तीही मिळेल। वरून मस्त असा लिंबू पिळायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। हा चना चाट खायला 1 नंबर लागतो आणि वेळही खूप कमी लागतो। तर कशी वाटली चना चाटची रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही एकदा करून बघा चना चाट, अगदी करायला सोपा आणि वेळही कमी लागतो। तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। परत भेटू एका नवीन रेसिपी सोबत।